पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अमा नारायण तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेणे तुझे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन अमा नारायण तैशा परी विठ्ठला 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 समचरण सरोज सांद्र नीलांबुदाब जगन निहत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रामकथा प्रवक्ते हेच आहेत बरोबर। रामायणाचार्य आर्य भक्तिपरायण अशोक महाराज जोगे मग हे दोन्ही नाव घ्यायचे। अच्छा भावार्थ रामायण हरिभक्तिपरायण मच्छिंद्र महाराज देऊळगाव गात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपीठ नेतृत्व आमचे हरिभक्तिपरायण बाबा महाराज बांदल सूर्यभान महाराज शेळके रेवणनाथ महाराज रेंगे रामप्रसाद महाराज गेमळ भव्य दिव्य हा सोहळा जवळजवळ तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण मला हरिभक्तिपरायण योगेश महाराज यांनी फोनवरून दिलं। तसं सातोन्यामध्ये येण्याचा प्रसंग आलेला आहे आणि सातोनं म्हटलं की जे एक नाव आमच्या डोक्यामध्ये आहे ते हरिभक्तिपरायण चंद्रकांत महाराज सातोनकर किंवा याच मंदिराच्या बाजूलाच असं पलीकडून आमचे जे काल परवा आमच्या परिवारावर फार मोठा आघात झाला
आमच्या परिवारातले ज्येष्ठ, परमार्थातले फार मोठे एक जाणकार वैकुंठवासी उत्तमरावजी देवलेकर, की ज्याला आपल्या परिसरामध्ये संतच म्हणत होतो आपण. त्यांच्या घरी इथं आलो होतो. ह्याच रस्त्याला आहे का मागच्या रस्त्याला आहे माझ्या लक्षात येईल, पण मला इथं आठवायला यार आलेलो आहे. एक वेळेस कीर्तनाला आलेलो आहे. आता कोणत्या मंदिरात आलतो ते काही माहीत नाही. इथं समजा ही दुसरी वेळ आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले सर्व नवयुवक, छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 आहे. सेलूलाच लागून गाव, गेले जालन्या जिल्ह्यात. जिल्हा बदलला असं जरी वाटत असेल, पण तसं काही मला वाटत. एक परिवारातलीच आपण सगळे मंडळी आहोत. फक्त मला 8 वाजता मी यायला पाहिजे होतं, पण मला नाही 8 वाजता जमलं. 8:30 वाजता तरी यायला पाहिजे होतं, तरी नाही जमलं. 9च वाजले. 6:45 वाजतामध्ये मी नांदेडमध्ये होतो. आता 6:45 वाजता नांदेडमध्ये होतं म्हणल्यावर कसं 8:30 वाजता ये. आटोकाट प्रयत्न केला येण्याचा, नाही येता आलं. झालाच उशीर. सर्व संयोजकाला म्हटलं बाबा उशीर व्हायला. उशीर होऊ द्या म्हणले, फक्त पडी होऊ देऊ नका. कसं असतं, एखाद्या डिवऱ्या ढोराचा आस्कराच पडलेला असतं. त्यानं माशा हाणाला जरी मान अशी केली तर वाटते डिवते काही. तसा समज आहे म्हणले, फक्त काय होऊ देऊ नका, गैरहजेरी होऊ देऊ नका. विठाला विठाला. असो, येता येता मारुतीरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे पाहिला. खूप आनंद वाटला. एक आगळं वेगळं काम आहे. मंदिरं तर बऱ्याच ठिकाणी बांधली जातात, बांधलेले आहेत, पण काहीतरी वेगळी दिसली त्यामध्ये, काहीतरी चैतन्य दिसलं, काहीतरी जागृती दिसली. वैदिक संप्रदाय, सनातन संप्रदाय, पुरातन संप्रदाय, आणि त्या पुरातन संप्रदायाविषयी, देवाविषयी, संतांविषयी श्रद्धा कशी असावी, ती श्रद्धा प्रगट कशी व्हावी, त्या बांधकामातून दिसून आलं. फार सुंदर, फार सुंदर. मला तर येताना योगेश महाराज म्हणले बाजूचे घरं सुद्धा त्या मंदिरासाठी त्या मंडळीनं रिकामं करून दिले. अशा पद्धतीनं गावाची वाटचाल आहे. स्वाभिमानाचा विषय आहे. विठाला विठाला विठाला. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली एक निष्ठा या ठिकाणी प्रगट केलेली आहे. माणूस म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये निष्ठा असायला पाहिजे, एक निष्ठा असायला पाहिजे. निष्ठावंत लोक कोणत्याही क्षेत्रात असू द्या, त्यांची जर निष्ठा जिवंत राहिली ना, पैसे कमी अधिक प्रमाणात त्याच्याकडे असेल तर नसतील, त्यात काही नाही, पण त्याची जर निष्ठा कायमस्वरूपी शिल्लक असेल ना, त्याचं वजनच असते. विठाला आता हा निष्ठा शब्द फक्त परमार्थातच जिवंत आहे. बरं, लय मला ओहापोह करायचा नाही. समजलं असेल तुम्हाला? नाही समजलं तर मग समजून बी येत नाही. आता विठाला आणि ती जिवंत
जिवंत राहणं आवश्यक आहे. हा शब्द परमार्थात जिवंत राहणं आवश्यक आहे. आणि कदाचित हा जर परमार्थात जिवंत नाही राहिला, संपलं सगळं. निष्ठा आवश्यक आहे. निष्ठावंत माणसं इतिहास जमा होत नाहीत, इतिहास करतात. विठाला विठाला एकनिष्ठता कशी असावी, निष्ठा कशी असावी, एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक गोष्टीच्या रूपात सांगतो, कारण लय छोटे छोटे लेकरं आहेत. इकडे लक्ष द्या. एक गोष्ट सांगू का? ध्यानात राहते तुम्हाला. राम रावणाचं युद्ध ठरलं. युद्धाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्राच्या सोबत जे सैन्य होतं ते कोणतं सैन्य होतं? कोणतं? वानर सेना होती. 18 पद्म वानर करीती भोकार. काय त्या वानराची निष्ठा होती तुम्हाला काय सांगू. त्या वानराची निष्ठा ऐकली ना रामायणामध्ये, असं वाटते माणूस जन्म निरर्थक आहे. विठाला वानराची निष्ठा सांगू का तुम्हाला. एक वानरीन प्रसूत झालेली होती, तिचं पिल्लू तिच्या पोटाला होतं आणि ती पळतच निघाली. एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस सारखे निकुंबळेच्या दिशेने निघाले. निकुंबळा ही एक सुग्रीवाची राजधानी. त्या दिशेनं, त्या राजधानीच्या दिशेनं ही वानर सेना निघाली. कारण त्यांना निमंत्रण आलं होतं, चला आपल्याला प्रभू रामचंद्राच्या युद्धात मदत करण्याकरता जायचे. सगळी वानर सेना जमा व्हायला लागली. ती 2 दिवस 3 दिवस वानर सतत पळत असताना ते पिल्लू होतं जे पोटाला, ते पिल्लू म्हणायला लागलं, मला आता तरी पाजवील, पुन्हा तरी पाजवील, मी उपाशी आहे, मी दुसरं काही खाऊ शकत नाही, दुधाशिवाय मला काही माहीत नाही, चव नाही. मी माझी आई कधी पाजवते कोणाला ठाऊ मला दूध, हिला सवलत मिळते का नाही कोणास ठाऊ. सारखी पळत निघाली सारखी. एकदा त्या पळता पळता त्या पिल्लानं विचारलं, म्हणले तुला काय आठवत आहे का नाही की आपल्याला कोण आहे म्हणून, पिल्लू आहे म्हणून. आठवते ना म्हणली, माझ्या पोटाला आहेस ना. तुला काही माझा विचार आहे की नाही म्हणलं, मला काही दूध पाजवतीस का, मला मारून टाकतेस, मला पाजवणार आहेस की नाही. आणि तुला असं कोणतं काम आहे की सतत 3 दिवस झालं 24 तास तू पळत सुटलीस, विसावा सुद्धा घेतला नाहीस, मला एक घुट दूध पाजविल नाहीस, तुला काम कोणतं आहे. ती वानरीन त्या पिल्लाला म्हणली, बाळा राम संकटात आहेत. कोण संकटात आहे? राम संकटात आहेत. आणि म्हणून रामाला मदत करण्याकरता आमच्या सैन्यामध्ये ठराव झालाय, म्हणून मी पळते म्हटलं. त्या देवाच्या संकटामध्ये, रामाच्या संकटामध्ये तू मदत करायला चाललीस, पण माझा विचार. त्यावेळेस त्या वानरणीने सांगितलं, बाळा राग मानू नको, आता तरी माझ्या डोक्यात तुझा विचार नाही, तू जगला काय मेला काय, आता माझ्या डोक्यात फक्त राम आहे. महाराज ते पिल्लू खाली उतरलं. मग मला 2 मिनिटं खाली सोड म्हणलं. तिला वाटलं म्हणते काय की तू आपलं जाय, मी असं आहे मरल तसं आहे मरल, काय करायचं म्हणलं. ते खाली उतरलं पिल्लू. आणि खाली उतरल्यावर एक मातीचं ढेकूळ घेतलं एवढाच. आता नेटकत जन्माला आलेलं पिल्लू, त्याच्या हातात ढेकूळ केवढं बसणार, ढेकूळ कळतंय मातीचं केवढं बसणार, एवढं ढेकूळ घेतलंय मातीचं. हा घे म्हणलं आता मला पोटाला. ह्यांचं बस म्हणली. बसली की पळत पळत दोघं माय लेकरं पुन्हा पळत निघाली. ती माय पळता पळता त्या पिल्ल्याला म्हणू लागली, होय काय घेतलंस, दोंडा घेतलाय म्हणलं हातात. काय करणार आहेस त्याचं, काय करणार आहेस म्हणलं. तू रामाच्या मदती करता, रावणासोबत युद्ध करण्याकरता चाललीस ना.
समोरासमोर जर रावण तुझं जर युद्ध लागलं तर तू त्याचा नरडीचा घोट घेण्या कसा पुढे जाशील ना. मग माझ्या हातात काहीतरी असायला काय पाहिजे का नाही म्हणजे. माझ्या जर समोर आला ना म्हणला एका तगडात जीव घेतो बघा. जीव केवढा आहे, जीव केवढा आहे. बरं मातीचं ढेकूळ लागल्यावर माणूस मरते नाही, कोणी मरते. पण त्याचा जीव एवढा आहे. ढेकूळ केवढ्याचं केवढा आहे, दगड केवढा आहे याला महत्व नाही, त्याची निष्ठा कशी आहे याला महत्व. ही वानर सेना किती निष्ठावान होती म्हणून सांगू तुम्हाला. कुंभकर्ण जागा झाला. जागा झाल्यानंतर युद्धामध्ये लोकांनी बळच त्याला जागा केले. उठे बाबा, सगळं लंका पेटली, तू काय येड्यासारखा झोपला. झोपू द्या गड्या मला. का आहे की काय काय वेळेस झोप लयच आवडते माणसाला. हे जे आता लग्नाच्या आधीचे आहेत ना, सकाळची झोप म्हणजे साखर झोप यायला. आई जर म्हणली ना राजा उठ ना, पाणी आण ना, झोपू दे म्हणलं आम्हाला, नाही तर उद्यापासून शेतातच जाऊन झोप. पाणी आणणार नाही, काय नाही काय नाही, शांत झोप. सकाळची झोपच वेगळी. लग्न झाले की झोपच उडून जाते माणसं. मनानं दोन हातात दोन घागरी घेऊन पाणी आण म्हणत नाही कोणी, काय आणि मनानच. कुंभकर्णाला बळच जागा केलं झोपेत. उठ रे, सगळे आग लागली लंकेला. जागा झाला आणि जागा झाल्यावर आळस देताना अशी त्यानं हाताच्या मुठी आवळल्या. मुठी आवळल्यावर एक वानर त्याच्या हातामध्ये सापडलं होतं. पाहिटलं ते, असं बसलं ते वानर. कोण सर म्हणला तू? माझं नाव गंधमादन आहे म्हटलं. ते वानर म्हणला तू कोण आहेस? कुंभकर्ण म्हणला आपला परिचय नाही. कुंभकर्ण म्हणतात म्हणला मी रावणाचा भाऊच आहे. तू सोय म्हणला, तुझ्याबद्दल लय ऐकलं होतं म्हणलं. त्या कुंभकर्णानं विचारलं तू इकडे का आला, लंकेला कशा करता आला? रावणाच्या नरडीचा घोट घ्यायला आलो म्हणलं. कोण म्हणाले? गंधमदन वानर. केवढं वानर केवढं असणार आहे हो? रावणाच्या नरडीचा घोट घ्यायला. रावणानं तुझा काय धुरा सारलाय का म्हणलं. ना माझं नाही काय केलं म्हणलं, मग आमच्या मालकाच्या विरोधात गेले म्हणलं. पुढे यावं म्हणला फक्त आपण, नरडीचा घोटच घेतो त्याच. कुंभकर्ण म्हणला तुझा जीव केवढा, रावण केवढा आहे माहिती आहे का? केवढा असलं तर काय होतं म्हणलं, आपण का चिल्लर ना ना म्हणलं, यावं आपल्याला सापडावं म्हणला फक्त. कुंभकर्णाला एक तर झोपेतून उठलेला राग आलता. आता ती झोपेतून उठलेली माणसं कोणावर राग काढतील त्याचा काही मेळ. बायकोसोबत भांडण करून आलेली माणसं जे कीर्तनात असतात का, बायकोसोबत भांडण करून आलेत आणि कीर्तनात येऊन बसलेत, ते कोणावर राग काढते त्याचा काही नियम नाही. तितक्यात माझ्यासारखा एखादा उशिरा यावा त्याच्यावर काही मेळच नाही. कोणावर राग कोणावरही काढत. लेकराला जर बाई मारू लागली तर सरळ समजायचं हे चिन्हावर त्याला मारता येत नाही, ह्याच्यावर राग काढू शकतात. रागाचं काय? कुंभकर्णाला एक तर मला जाग का केलं म्हणून राग आला. गंधमदन वानराला धरले. म्हणलं तू रावणाच्या नरडीचा घोट घ्यायला निघालास, जीव केवढा काय, तुला मरण यातना कळतात का म्हणलं काय असतात. महाराज ते कुंभकर्णानं असं वानर दाबलं. हातानं दाबल्याबरोबर चिर 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 वानराचा आवाज निघाला. पुन्हा मोकळं सोडलं. श्वासोश्वास घेतला. श्वासोश्वास गुदमरला होता त्याचा. याला मरण यातना म्हणतास म्हणलं, याला मरण म्हणतात म्हणलं. एक तर मी झोपेतून मला जाग केलंय म्हणलं, मी रागानं आधीच हे झालेलं आहे म्हणलं. एक तर तू माझ्या भावाच्या विरोधात बोलतोस, रावणाच्या नरडीचा घोट घ्यायच्या गप्पा करतोस, जीव केवढा तुझा. त्या बाग शेवटची तुला मी म्हणला ताकीद देतो, तू आलास नाही तर लंकेत तुला जर जिवंत राहायचं असेल, रामाचा म्हणून तू जर घेत असशील तर मी तुला मारून टाकेन म्हणलं. एकदा तोंडानं मन म्हणला रामाचा माझा काही संबंध नाही, मी आजपासून रावणाचा झालो, सोडून देतो म्हणलं. त्यावेळेस त्या वानर काय म्हणलं माहिती का? ए कुंभकर्णा, रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण पत्करीन म्हणलं. कोणाला सांगतो रे तू?
कोणाला सांगतो तू तुझा मोठेपणा? महाराज जे राग आला त्या कुंभकर्णाला, असा दाबलं वानर, अशा रक्ताच्या चिळकांड्या उडल्या, त्याचा सुगंध येत होता, अत्तर लावल्यासारखं ते अंगाला चुरघळलं त्यानं. या गोष्टीला 1000 वर्ष झाले, पण 1000 वर्ष जरी झाले तर त्या गंधमादन नावाच्या वानराची निष्ठा कमी झाली नाही. याला निष्ठा म्हणतात. विठाला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास, निष्काम विठ्ठली निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. काय शब्द आहेत बघा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. जी निष्ठावंत लोक होऊन गेले ना, ते इतिहास जमा झाले नाहीत. मी मुद्द्यावरच आणणार आहे. मी तिकडे रामायणाकडे गेलो असं काही समजू नका तुम्ही. रामाशिवाय काय खरं हो. विठाला शेवटी मला जे बेसिमिट करायचं होतं ते बेसिमिट निष्ठेचंच आहे, म्हणून थोडंसं जरा निष्ठा या शब्दाचा अगोदर अवलोकन करणं आवश्यक आहे. आता सध्या निष्ठा राहिलीच नाही, निष्ठा निष्ठीच आहे. कोण कुणीकडून निष्ठन त्याचा काही मेळ नाही. समजच ना कोण काय की काय समजच नाही. माणसं येडे होऊन गेलीत. क्षेत्र असे राहिलेच नाहीत की तिथे निष्ठा निष्ठी नाही. निष्ठाच शिल्लक राहिली नाही आता समाजातली. मोजके लोक बोटावर मोजणे इतके. विठाला विठाला परंतु कोणते क्षेत्र काय त्याच्याशी आम्हाला काही तीळ मात्र संबंध नाही, काही घेणं देणं नाही. परंतु आमच्या परमार्थिक क्षेत्रामध्ये काही निष्ठावंत लोक आहेत, त्यांची निष्ठा भंगली नाही, देवावरली निष्ठा भंगली नाही. जरा पुढं जाऊन बोलू का थोडंसं. थोडा काय झालं, थोडा माझ्या ह्याला काय म्हणावं, बेस कमी करायचं. हां बेस कमी करा म्हणा आणि टर्पल वाढवा. मला बी त्याच्यातल्याला येत नाही. म्हणजे काय होत नाही, इथं बसत नाही वजन. बेस म्हणलं की जरा इथं थोडं वजन येते, दुसरं काही नाही. हरी शाब्बास. विठाला विठाला. निष्ठावंत या शब्दावर मला थोडंसं अवलोकन करायचं आहे. किती निष्ठावंत लोक झालेत. एक क्षेत्र तर असं हे अध्यात्माचं. माणसं देवळात कशा करता येतात. आता हे जे माणसं मंदिरातून पुढं चाललेत ना, कुठं चाललेत, देवाच्या
दर्शनाला देवळात देवच नसले. उत्तर पाहिजे मला. देवळात देवच नाही, मग मग कशाला यायचे? ही परिस्थिती पंढरपुरात निर्माण झाली होती. आषाढी यात्रा भरली पण देवच नाही देवळात. हा, मला धाय मोकलून रडू लागले वारकरी. देव कुठं आहे? पंढरपुरात तुम्ही कोणत्याही पाहुण्याला तुम्ही राम राम घाला आणि कोणत्याही पाहुण्याची भेट होऊ द्या, काय विचारता? पहिली तुला काम काय विचारता? झालं का दर्शन? आणि ज्याचं दर्शन झालंय ते असं जरा मग कॉलर टाईट असते त्याची, घुसून का घे ना. पण महिनाभर येऊन उपयोग नाही. कालच कस काय घुसले, पाया पडून आले, गंध लावून आले तिकडून, असंच उभा राहिले छाती काढून. हा म्हणला मग काय उपयोग आहे? म्हणला महिनाभर येऊन तुम्ही फेल आहेत. म्हणला तुम्ही फेल. दर्शन हे त्याचं म्हणजे बस विचारू नका. दर्शन झालेले माणसं चेहऱ्यावर ओळखू येतात पंढरपुरात. घोघो दिसतात, प्रसन्न दिसतात. आणि दर्शन राहिलेली माणसं, सोयाबीनला पाणी कमी पडलं, सोयाबीन कसं होते? कस काय नाही म्हणला, कस काय बारी पोपाळपूर आपला भाग नाही बाबा. वापस आले. खरं सांगा तुम्ही, घरी आले हवी गावातली माणसं काय विचारतात? दर्शन झालं का दर्शन? आणि जर तितक्यात जर म्हणला नाही, वट्ट्यावरली माणसं वाटुळं म्हणला पैसेच. ह्याची बायको जाऊ देने गेली म्हणला, हे गुणाचं नाही म्हणला. मी म्हणलो जाऊ दे जाऊ दे, चुलता हाय, वयस्कर माणूस म्हणून म्हणला मी पैसे दिले, हे 4000 रुपये वाटोळ करून आले म्हणला. तिथं फक्त कशाला महत्व आहे? फक्त दर्शनाला महत्व आहे. महाराज एक दिवस आषाढी यात्रा भरली आणि देवच नाही. देव नसल्यानंतर देवाऱ्यात घराकडे यायला पाहिजे होती का नाही? ते काय वाटते तुम्हाला? त्याच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं? काय नाही, वापस आलो. महाराज वारकरी संप्रदायाची निष्ठा सांगतो तुम्हाला. देवळातला देव कुठं गेला याचं संशोधन करण्याकरता ध्यान मांडलं भानुदास महाराजांनी. भानुदास महाराज म्हणजे पैठणच्या नाथ महाराजांचे पंजोबा आहेत. मांडलं, लक्षात आलं देव कुठे आहेत? कर्नाटकमध्ये गेलेत. कर्नाटकमध्ये पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कर्नाटकमध्ये म्हटल्यानंतर भानुदास महाराज त्या आलेल्या वारकऱ्याला समजून सांगू लागले, रडू नका, दुःख करू नका. आत्ताच्या क्षणी जरी देव देवळात जरी नसेल, तुमची निष्ठा आहे का? हो, मी आणतो म्हणले जाऊन, पण तुम्ही हलायचं नाही इथून. मी आल्याशिवाय हलायचं नाही म्हणले. किती दिवस त्याचा काय अंदाज नाही म्हणले. ते काय आपल्यासारखे वारकरी नव्हते. एकादशीला यायचं आणि बारशीला बारस सोडाय घरला यायचं. काय माणसाला कायच वाटते की बारस सोडायलाच घरला आला काय? लय काय तुला भारतरत्न द्यायचा का एखादा शिल्लक असल्याला? काय आलता खायला तू? कायच नाही. गावाकडून बारस सोडा, शेण काढायली बायको आणि हे आलंय तिकडून डुलत डुलत. ती म्हणली, मा हे आमचं तर घरला आलं. कस काय? लय उत्ताडा जमलाय म्हणला तिचा. नुसती घाण त्या पंढरपुरात. अरे बापरे म्हणला. मी नीट आलो आणि म्हणले तुम्ही दर्शन ते तिला असं वाटलं शेणाचं टोपला असं तोंडा फेकून हाना, पण त्याच्या नावानं कुंकू लावलंय. कशी हानी? गप बसली. काय करील? गपची बसली. काय वारे आहेत आपल्या आणि काय नाही. भानुदास महाराजांनी सांगितलं सोबतच्या वारकऱ्यांना, पांडुरंगाला आणतो, तुम्ही हलायचं नाही. मला 4 महिने लोक तिथं बसले.
चातुर्मास केला, तिथल्या साधक लोकांनी भजन केलं. खरं सांगा तुम्ही, भजन करणारी माणसं भजन करत असताना तोंड कोणीकडे करतात? तोंड कोणीकडे? देवळाकडे. देवाकडे. अरे देवच नाही तर तोंड कोणीकडे करून भजन करा? ते असं म्हणले नाहीत ते वारकरी, देवळात देवच नाही कुणीकडे बघून भजन करावं. ते देवळात देव आहे असं समजूनच भजन करीत. असं समजूनच भजन केलं. 4 महिने लागले भानुदास महाराजाला कर्नाटकहून जाऊन यायला. आणि भानुदास महाराजानं खांद्यावर पांडुरंग परमात्म्याला पंढरपुरात आणलं आणि पुन्हा पांडुरंगाची स्थापना केली. याला निष्ठा म्हणतात. विठाला विठाला. या निष्ठेची सध्या देशाला, राष्ट्राला नितांत गरज आहे. आणि ती निष्ठेचा स्तर खालावत चालले आहे. जसा हवामानामध्ये बदल झाल्यामुळे मध्यंतरी कोरोना आलताना, कोरोनाच्या काळात वाहनं बंद होती. काय झाले? वाहनं बंद होती. वाहनं बंद झाल्यामुळे वाहनाचं जे प्रदूषण होतं ते प्रदूषण थांबलं. प्रदूषण थांबल्यामुळे जो ओझोन वायूचा थर होता, ओझोन वायूचा, तो ओझोन वायूचा थर असा खाली आला होता, नाही तर थर वर जातो. दिवसभराचं प्रदूषण, दिल्ली मुंबई सारखे शहर ठप्प झाले. महाराज असं म्हणतात, आता ते मला माहित नाही कुठून, हिमालय हजारो शेकडो किलोमीटरहून हिमालय दिसत होता म्हणून. किती किलोमीटरहून? शेकडो किलोमीटरहून हिमालय दिसायचा. एवढा असा वातावरणातला बदल होत. कारण कसं असतंय, ते जे स्तर आहे का ओझोन वायूचा, अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत. म्हणून तर सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जी माणसं सकाळी सकाळी व्यायाम करायला जातात ना, त्यांचं आरोग्य खूप चांगलं असते. पण आता सगळे 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 सूर्यवंशी आहेत. तुमचं आडनाव काय? सूर्यवंशी. सूर्यवंशी समजेल नाही? नाही समजलं, जाऊ द्या, मला का सोयरी करायची काय. विठाला विठाला. ही जी पद्धत आहे ना आपली, आपली वरचीवर पद्धत, जे जनजीवन आपलं जे विस्कळीत झालंय ना, अति विस्कळीत झालंय. अति आजाराचं प्रमाण वाढायले ना. 10 वर्षाच्या मुलाला हृदयविकार झालाय काल परवा. किती वर्षाच्या? 10 वर्षाच्या. अति बर्डन आहे याला, अति बर्डन आहे. 10 वर्षाचं लेकरू म्हणजे कितवीला? किती ताण झालाय माहिती का तुम्हाला? शाळेतून आले की ट्युशनला जावं. ट्युशन आले की शाळेचा होमवर्क वेगळा, ट्युशनचा होमवर्क वेगळा, आणि त्या परीक्षा एक निघाल्यात भलत्याच. त्या परीक्षेचं ताण, दप्तराचं ओझं, आणि शक्यतो शिळच खायला यायला, गरम खायलाच नाही, खायलाच वेळ नाही. त्याचं PM केलं त्या लेकराचं. ते काय कळलं माहिती आहे का? डब्बा जे खायला भेटत होता ना, खायलाच भेटायचं नाही. CCTV चेक केली. CCTV चेक केलं, काय निघालं माहिती आहे का? उपासमारीमुळे मेलं. कशामुळं? 70 मुलं वर्गात. महाराज किती मुलं? 70. हात धुतल्याशिवाय जेवायचं नाही. 4 नळं. 70 पोरं जर 4 नळाला धुवायला गेले, शेवटच्या बेंचवरलं होतं. हात धुवायला किती लागतात? 1 मिनिट लागते एका पोराला. 1 मिनिट. ते 2 हात धुवून येऊन डबा खायला बसलं, दुसरं आलं. हे 70व्या क्रमांकाचं जे शेवटच्या बेंचवरलं गेले, हात धुतले तवर तर त्याची कधी जेवण सांगा तुम्ही? कधी जेवण? उपासमारीमुळे मेलं. दप्तराचं ओझं, मस्तकावर त्या अभ्यासाचं ओझं. मी असं म्हणणारा नाही की तुम्ही लेकरं मोकार सोडून द्या म्हणून, पण एक मला कळते, पण त्याच्या प्रकृतीकडे पण लक्ष देणं आवश्यक. 10 वर्षाच्या लेकराला जर हृदयविकार होते म्हणल्यावर आपलं काय जीवन आहे बघा. जेवढे नवयुवक इथं बसलेले आहेत ना, जेवढे नवयुवक सलग जर 5 किलोमीटर पळाले ना, हे सलग 5 किलोमीटर पळाले ना, ह्याच्यातल्या अर्ध्या लोकाला 108 बोलावं लागते. त्याच्यातला पहिला मी आहे. सलग 5 किलोमीटर पळाल्यावर आपण इमानदारीने सांगा तुम्ही, सलग जर फास्टमध्ये 5 किलोमीटर पळालो, आपण 3 रन सुद्धा काढणं होईनात बरं का आपल्याला.
किती फक्त? ते बी बॅटिंग येते म्हणून पळायला तिथं. उजडायला बी उशीर लागतंय हो. 2 नंबर 2 रनला कशामुळे आले की वर गेल्यावर 3 रन सुद्धा काढीनच खेळाडू. अत्यंत आपण आळशी झालोत, अत्यंत आळशी झालोत. इमानदारीनं जेवढे बसलेले नवयुवक आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, 2 पैसे कमी कमवा आणि शरीरच असं कमवा की तुमच्याकडे बघितल्याबरोबर म्हणा छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज मावळे येथे विठाला विठाला. मी जास्तच वाहत चाललो, मी काही जास्तीचा ओहापोह करणार नाही. पण आमच्या या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही जी निष्ठावंत मंडळी झाली, सगळ्या गोष्टीकडे यांनी लक्ष ठेवलं, सगळ्याच गोष्टीकडे. एवढे निष्ठावंत झाले, एवढे निष्ठावंत, यांची निष्ठाच ठळली नाही. एकनिष्ठ लोक होते. किती एकनिष्ठ होते. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. निष्ठेनं हे पांडुरंगाला सामोरं गेलेली मंडळी, यांच्या निष्ठेचं अवलोकन करता करता मला काही भूमिका मांडायच्यात. मी जास्तीचा जास्त ओहापोह करत चाललो. त्या निष्ठेमध्ये निष्ठावंताचं नामनिर्देशन करत असताना, निष्ठावंताची यादी देत असताना जगद्गुरु तुकोबारायाला स्त्रीत्व आठवलं. कोणतं स्त्रीत्व आठवलं? अभंगाच्या पहिल्या चरणात जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पांढरी चार जरा जड बी जाते पण मला लई आवड आहे. म्हणजे आता शब्द कशाला चुकीचा वापरायचा आपण. 4 मला तर वाटायला काय मनोज जरांगे पाटलांनी मोह काम झालं. या बघा 1 2 3 4. मनोज जरांगे पाटलाच्या पुढे कवाय बघितलं 10-12 माईक आहेतच. ते काय माईकवाले झोपणत. ते जरांगे पाटलाला झोप जरी लागलं तर ते म्हणला उठल्यावर पुन्हा आपल्याला पहिले मला लय गोसलीत गावातलेच सगळे. नाही तर माय नाराज होता नाही पण मला बरं वाटायला. आज मला वाटायला मी कोणतरी हाय गाड्या. विठाला विठाला. मला निष्ठा सांगायची. निष्ठा सांगत असताना महाराजांना स्त्रीत्व आठवलंय. मुद्द्यावर नेतो मी तुम्हाला, तर जास्त लय लांब नेत नाही. भारतीय स्त्री किती निष्ठावंत आहे. भारतीय स्त्रीत्वानं
आपल्या कर्तृत्वाचा ठसा ग्रंथामध्ये उमटवलाय, याच्यापेक्षा अजून काय निष्ठा सांगू. विठाला विठाला भारतीय स्त्रीनं आपल्या आचरणातून काय विना हे झालंय वज होले का नाही. भारतीय स्त्रीनं आपल्या आचरणातून जगाला दाखवून दिलं की स्त्री किती मोठी असते. स्त्रीत्वाची उंची तपासायची जर असेल ना, भारतातच यावं लागणार लोकांना. भारतीय स्त्री किती महान आहे, किती मोठी आहे, त्याचं वर्णनच करू शकत नाहीत. महाराज ग्रंथ झुकले की तिच्या पुढे. जे संत देवाचं वर्णन करणारे आहेत ते संत तिच्या पुढे झुकले. अजून थोडंसं पुढं जाऊन बोलू का. देव हातबल झाले तिच्या पुढे. हातबल झाले नसल तर तुम्हाला मी उदाहरण सांगतो, भजन करा. विठाला विठाला. भारतामध्ये अशा महान पतिव्रता झाल्या, त्यातले त्यात मराठवाडा आपला भाग्यवान आहे. भाग्यवान आहे. भगवान श्री दत्तात्रयाचा अवतार ज्या अनुसया मातेच्या पोटी झाला, ती माता मराठवाड्यात. कुठली आहे? मराठवाड्यात. माहूरगड, नांदेड जिल्हा. काय पातिव्रत्य होतं, काय पतीशी एकनिष्ठ होती. निष्ठेवरच मी तुम्हाला मांडणार आहे. तिच्या कर्तृत्वाचं वजन, तिच्या निष्ठेचं वजन एवढं होतं. तिन्ही लोकात तिचा प्रचार प्रसार झाला होता. किती लोकात? तिघी जणी एके दिवशी आले एकत्र. पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री माता. कळाले का तिघी जणी कोण आहेत? केंद्रातल्या सांगायला, इकडले नाही, वरच्या. सत्यलोक, वैकुंठ आणि कैलास. तिघी जणी एकत्र आल्या आणि सहज चर्चा निघाली. होय, आपल्यापेक्षा कोणी मोठं आहे का? ह्याची कधी काय चर्चा निघाल त्याचा काही मेळ नाही. सहज गप्पा हाणीत बसल्या तिघी जणी. आपल्यापेक्षा कोणी पतिव्रता आहे का मोठी? आपल्यापेक्षा कोण मोठे? त्या तिघी जणी खऱ्याच मोठ्या आहेत ना, देव्या आहेत ना, त्या खरंच मोठ्या आहेत. पण त्या वागण्याचा, त्या मोठेपणाचा त्यांना काय आला? गर्व आला, अहंकार आला. आणि तिथं देवर्षी नारद गेले. नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. देवर्षी नारदाचा आवाज आल्यावर बोलवली ह्या तिघी जणी. नारदा म्हणली, जी खरं सांगा, आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता तिसरी चौथी कोणी हे का? आम्ही सोडून, आम्ही तिघी सोडून. नारद म्हणले, नाही. लगेच त्या तिघीनं टाळी दिली. बघा, म्हणलं होतं का नाही म्हणले. खुश झाल्या. व त्यातले त्यात देवर्षी नारद म्हणले, श्रेष्ठच आहेत, पण श्रेष्ठपणाचा सुद्धा ह्याला काय झाला? अहंकार झाला. ह्याला लस द्यावा लागते म्हणले. आणि कोणाला कुठं लस द्यायची ते नारदालाच माहिती. बरोबर, देवर्षी नारदाला माहिती. कोण कधी पॉझिटिव्ह होईल त्याचा काही मेळ. देवर्षी नारद म्हणले, लस शिवाय पर्याय नाही म्हणले. नारद म्हणले, आई साहेब, लहान तोडे मोठा घास घेत नाही, पण तुम्ही खरंच श्रेष्ठ आहेत तिघी जणी. पण तुमच्या तोडीत नाहीत, पण तुमच्या मागोमाग एक नाव आहे फक्त चौथं. म्हणले, कोण? अनुसया. ह्या तिघी जणी म्हणल्या, मग ती आपल्या माग मध्ये म्हणजे कधी बी लीड ती घेऊ शकते. एक जरी सर्कल तिच्यासारखं निघालं, सर्कल समजायले ना, एक जरी सर्कल तिच्यासारखं निघालं, याला काय म्हणतात त्याला, एका सोयीनं निघाल्या, काय म्हणतात त्याला, एकतर्फी निघालं तर लीड कटायला वेळ लागत. एकतर्फी कसं करायचं? तिचा पतिव्रतापणा भंग करू म्हणले आपण तिघी जणी मिळून. मुद्द्यावर नेतो मी तुम्हाला. महाराज, तिघी जणी ठरवलं.
तिन्ही देव घरी आले की ह्या तिघे जणी आपापल्या दाराला अशा हात लावून उभा राहिल्या. पार्वती अशा उभा राहिल्या. पार्वती आहे साहेब. महादेव आले. उभा राहा म्हणली तिथं. महादेव गपचीप उभा राहिले अशी. काय ताकद आहे की काय नाही की. डोळ्यानंच मरत येत माणसात आहे. माईकवालं माझ्याकडे बघून उगच हसाय. म्हणजे आमचं काढ्या तुम्हाला किती हसू येतं हे बघा. हे बायकाला येत नाही. आमच्यात आमचं म्हणलं जाऊ द्यावं आता तुमच्या कयाला ढकलावं म्हणून आमचं घेतलं. आता रोजचा माणूस काय ताकद आहे की काय नाही. कसलाय माणूस बैठकीला बसलेला असावं. मोकळे पाय सोडून बसले असं टेकन देऊन. आणि बायकोचे चैन वाजले आणि बायको आली की आवरून घेतले असं असं लांब पाय सोडलेला असं असं आकडून घेतले पाय असं असं बसले. ती म्हणली काय झालं दबायला. तू आलीस म्हणून दबलो म्हणला. काय भीतीत की काय नाही की माणसं. काय ताकद आहे कोणाला ठाऊक. महादेव गपचीप उभा राहिली. सावधान म्हणल्यावर कसे मिलिटरी मॅन उभा राहतात असे. शाळेतले विद्यार्थी कसे उभी राहतात असे. पार्वती असं आहे म्हणल्या घरात यायचं नाही. महादेव म्हणले काय झालं. यायचं नाही म्हणले. अरे झालं काय सांगशील की नाही. आम्ही सर्वश्रेष्ठ तिघी जणी महान पतिव्रता असताना ही अनुसया कोण आहे. महादेव मनातल्या मनात म्हणली पॉझिटिव्ह झाली हो. हिला एवढं मोठं पद भेटलं असताना हिनं बाकीच्यावर जळायची काही गरज आहे का. तिच्या तिच्या परिणती मोठी होती ना. पण काय आहे की मोठे माणसं बारक्यावर जळतेतच लय. म्हणजे जळतेत ते मोठे नाहीत हो. महादेवाला वाटलं माझ्याच घरी जर ही असं म्हणल्यावर बाकीच्याच कसं असं. घरात यायचं नाही. तिचा पतिव्रतापणा भंग केल्याशिवाय घरात यायचं नाही सांगितलं ना तुम्हाला. भगवान विष्णूचा फोन आला. महादेवा म्हणले काय. बाहेरच आहे म्हणले मी बी वाट्यावर. ब्रह्मदेवाला म्हणले तुमचं. माझं तसंच आहे म्हणले. कसं करायचं. पर्याय नाही म्हणले चला. तिघजण एकत्र आले. सरळ माहूरगडाला आले. अनुसयेची तपश्चर्या आतिर ऋषीची तपश्चर्या पाहून या तिघांना सुद्धा स्वाभिमान वाटला पाहिजे. स्वाभिमान वाटला होता. काय महात्मा आहे आणि काय पतिव्रता आहे. पण आमच्या बायकायला समजणं म्हणली. नाईलाज आहे म्हणले आपला. आणि तिघजण आले. हिच्या पातिव्रत्यपणाला बाध लावण्याकरता तिघजणांना भिक्षा मागितल्या. भिक्षाम देहि माते भिक्षा वाढ. अनुसया मातेनं सांगितलं या आश्रम आहे इथं कुणी उपाशी जात नाही. आम्हाला भोजन पाहिजे. आम्ही म्हणतोय त्या स्थितीत पाहिजे. त्यांनी जी आट घातली ती आट चुकीची होती. अनुसया मातेनं सांगितलं आजपर्यंत कोणी इथून उपवाशी गेलं नाही पण तुमची आट चुकीची आहे. मी पतिव्रता आहे तरी पण मी माझ्या एकदा मालकाची परवानगी घेऊन येते. आतिर ऋषीकडे गेल्या अनुसया माता. दर्शन घेतलं. नाथा मी धर्मसंकटात आहे. आजपर्यंत माझ्या दारातून अतिथी उपवाशी गेला नाही पण आज माझ्या मागं धर्मसंकट आहे. कोणीतरी दिव्य पुरुष आलेत पण त्यांनी मला जेवण मागितलंय पण अशी आट घातली की जी आट माझ्या पतिव्रतापणासाठी बाधक आहे. आतिर ऋषीनं सांगितलं बाधक होणार नाही. हे कमंडलूतलं तीर्थ घेऊन जा. त्यांच्या अंगावर शिंपड. काही बाधक होत नाही. भिक्षाम देही म्हणल्यानंतर हे तीर्थ नेलं कमंडलूतलं. त्यांच्या अंगावर शिंपडल्यावर बारीक 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 6.5 महिन्याचे लेकरच झाले. किती महिन्याचे. 6 महिन्याचे. तिघं एकूण एकाकडे बघायला म्हणले होय आता आपण वापस कसं जावं. म्हणजे वापस जायचं काय बघू नका. चला. तिन्ही पाळण्यात टाकले. मुद्द्यावर नेतो मी जरा बारकाईने लक्ष द्या. आणि तिन्ही पाळण्यात टाकल्यावर 8 दिवस झाले ह्याचे मोबाईल बॅटऱ्या डिस्चार्ज झालेल्या. नॉट रिचेबल यायलेत. कोण कवा नॉट रिचेबल येईल त्याचा काही मेळ. तिन्ही मोबाईल नॉट रिचेबल आले. त्या तिघी जणी परेशान झाल्या. आणि 8 दिवसाला नारद गेले. कुठं. नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. तिघी एकत्र आल्या.
नारदा काय मालक कुठेत? मला माहित नाही बाबा, म्हणजे मी काय लक्ष देऊ? नारदा शोध घ्या ना. नारदाने डोळे लावले आणि देवर्षी नारद म्हणले, आई साहेब काय मालक याला येता येत नाही काय? मालकाला लेकरू केले म्हणले कसे त्या बाई. हो पाळण्यात आहेत म्हणले तिघं एकूण एकाकडे बघ आलेत, आपलं कसं होईन रे म्हणाले. बघ आलेत म्हणले एकूण एकाकडं, बोलता येईन काहीच नाही. होय आता आपलं कसं होईन म्हणाले तू. या तिघी जणी म्हणले आता पर्याय काय, जावं लागते म्हणले तुम्हाला तिथं. हे आल्या तिघी जणी आणि पाळण्याजवळ बघितलं तर पाळण्यातले तिघही म्हणू लागले, होय तुम्हाला कळायला सुचलं होतं आम्ही काय गरज होती तुम्हाला या आमच्या मागं काय लावलं या आता. महाराज ते तिघही म्हणू लागले, तुम्हाला नसताना हे सुचायला नव्हतं पाहिजे. पण त्या तिघी तपश्चर्यावाल्या होत्या, ते काही अशा सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्या तिघी जणी म्हणल्या काय करू आपण उचलून घेऊन जाऊ याला घरला आणि तिकडं जाऊन आपल्या तपश्चर्याच्या बळ्यावर ह्यांना मोठं करू. पार्वती आई साहेब म्हणल्या उचलता असतानाच माझ्या हाताला विष्णू आल्यावर काय सारखे दिसारीत म्हणले तिन्हीचे तोंड वाळायचे. हे असलं काही जमत नाही. आपण सर्वश्रेष्ठ महान पतिव्रता आहेत यात काही दुमत नाही, पण त्या पातिव्रतपणाचा आपल्याला घमेंड आलाय, गर्व आलाय आणि हे गर्व हरण करण्याकरता हे बरोबर हे षडयंत्र हे गपचिप तिच्या पाया पडा. आणि या तिघी जणी आल्या आणि अनुसयाच्या चरणावर नतमस्तक झाला. अनुसये चुकलो आम्ही, आम्हाला माफ कर, आमचे नवरे वापस दे. म्हणजे ते पाळण्यातले घेऊन जाणं ओळखून, तेवढं ओळखू आलं असतं तर तुझ्याकडे कशाला आलं असतं. तो महान सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहेस भूतलावरची, आम्ही हे मान्य करतो. आमचे नवरे आमच्या पदरात टाक. पुन्हा ऋषीच्या कमंडूतलं तीर्थ घेतलं आणि त्या पाळण्यातल्या लेकराच्या अंगावर शिंपडल्याबरोबर पुन्हा पूर्ववत हे भगवान प्रकट झाले. आणि पूर्ववत भगवान प्रकट झाल्यानंतर भगवंताला वचन प्रसन्न होऊन वरदान दिले भगवंतांनी की अनुसये तू महान पतिव्रता आहेस, तुझ्या पातिव्रता पुढे आम्ही नतमस्तक आहोत, प्रसन्न आहोत, माग काय मागायचंय तर. आणि त्या अनुसयेनं सांगितले जो माझा पाळणा रिकामा झालाय तो पाळणा पुन्हा तशाला तसाच व्हावा, याच्यापेक्षा मला बाकी काही नको. आणि तिन्ही देव एकत्र अनुसया मातेच्या पोटी प्रगट झालेत, त्याचं नाव दत्तात्रेय. भारतीय स्त्री किती मोठी आहे, कुठं जन्माला आली याला महत्व नाही, आपलं कर्तृत्व कसं आहे याला महत्व आहे. विठाला विठाला जिता पातिव्रतापणा सुद्धा भंगला नाही, उलट ती मोठी झाली. अशी महान पतिव्रता जी स्त्री आहे ती महान होती कशाच्या धर्तीवर, फक्त एकाच धर्तीवर, फक्त निष्ठा. विठाला विठाला पतीवर किती निष्ठा, काय ज्ञानोबारायची भाषा आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे. अनायासे आत्महिता भेटेची तो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तिला दुसरं काही करायची गरजच नाही हो, तिनं फक्त एकच व्रत करायचंय, पतीची सेवा करायची. विठाला विठाला पतिव्रताने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. फक्त तिला एकच गोष्ट करायची, पती सोडून दुसऱ्या पुरुषाची स्तुती करायची नाही. सर्व भावे पती ध्यानी मिनी, फक्त आपली निष्ठा आपल्या मालकावरली ढळू द्यायची नाही. एवढं काम जर स्त्रीनं केलं ना, तिला मंदिरावर येऊन देव देव करायची गरज नाही. विठाला विठाला
श्रेष्ठ व्रत आहे हे. दुसरं कोणतं व्रतच करायची गरज नाही तिला. मग पतीची या मता अनुसरून पतिव्रता. मला मी म्हणलं हे तर पुढे जुटणार आहे. हे ट्रॅक इकडं कुठं जुटलं मी माझ्याच विचारात कोमात गेलो मी. हे ह्या ओवीला हे समर्पक आहे. ती मागची ओवी नाथ महाराजाची आहे का? मागची ओवी नाथ महाराजाची. माझ्या बी डोक्यात यायले पण म्हणलं हे दोघं जण कुणीकडे गेले कोणाला ठाव. दोन चरण तर आलतीच ते आपल्या आकारात. तिला अनायासे या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सहजगत्या देवाच्या प्राप्ती करता तिला इतरत्र काही करायची गरज नाही, फक्त मालकाची सेवा करायची. विठाला विठाला. कोरोनामध्ये एक पिक्चर बघितला मी, चंद्रकांत महाराज. त्या पिक्चरमध्ये 3दा रडलो मी. आणि ते पिक्चर सुरू झालं तर 12:30 रात्री आणि संपलं 3ला. तुम्ही पण कधी वेळ भेटलं तर ते मला वाटते पिक्चर बघायला पाहिजे. बसलेले माणसं म्हणतील महाराज लोक कुठं पिक्चर बघा म्हणतात असतात का? पिक्चर नव्हता, तो जीवनपट होता. काय होता? जीवनपट. स्वर्गीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्यावरचं जीवनपट होतं. 12:30ला सुरू झालता. कोरोनात काही कामच नव्हतं किंवा आपल्याला. महाराज लोक पुढारी का नाही उग असे चोर कसे बांधून ठेवले तसे बांधून. हा काय काय महाराज लोक मला खारवाड्याचे फोटो टाकू लागले. खारवाड्या निवळ बाटकावरली बुरकुंडावर गेले. मला म्हणला महाराज खारवाड्या लय चांगल्या लागायला. मला काय करतो फ्रेश नाही. पुढारी मला फोन लावले महाराज काय करायले. मी म्हणलं काय नाही पारायण ते मस्त झाले बघा कोरोनात. मौज केली. काही काही महाराज लोक उठूच बसू लागले. काय झालं? आबिर बुकास नाही म्हणली. फोन लावलेले मला हे कधी सुरू होणार आहे. मी काय झालं? झोपीचे नाही आबिर बुकेचे झोपच. एक तर महाराज म्हणले बायकोला बनलो नारळ आण, कोर पाकिट आण, आबिर बुका लावून मला नारळ. लय आता काय सांगा खोटं सांगा ना मीच. लय अडचण. कोरोनामध्ये फार फार हाल बी झाले आणि कळलं बी आपण किती पाण्यात येत. विठाला विठाला. झोपाव तरी किती वेळ? किती झोप येईल? कोणाच्या घरी जायचं नाही. महाराज जरी असले तर लोक म्हणले ओय आता जशी बंदी आहे ना नाही समजलं. चुलीत गेले वाक्य बी काढले तसं. चुलीत गेले. चूल कळते का? चळ चळ कापायले गावात याला. तसे महाराज लोक सुद्धा कोरोनामध्ये गावात झाला चळचळ कापले. लोक म्हणले कस काय आले? अवघड होत. कोरोनामध्ये झोप तरी किती झोप बी आहे ना काहीच नाही. अंग दुखायले झोपून पिक्चर बघावून दोघं जण आम्ही नवरा बायको पिक्चर बघू लागलो. यशवंतराव चव्हाणावरचा पिक्चर होता. 3दा रडलो आम्ही दोघं बी. कोणामुळं माहीत आहे? त्यांच्या पत्नी होत्या वेणुताई चव्हाण. एकदा त्या बाईचं चरित्र वाचायला पाहिजे. विठाला विठाला. एखाद्या माणसावर अत्याचारच एवढा होते, एखाद्या माणसावर अन्यायच एवढा होते की ते माणूसच खपू जाणं. तो माणूस म्हणूनच तो तगला. शेवट यशवंतराव चव्हाणाचा शेवट इतका हे झाला की
काय काय महान पतिव्रता असेल. जिजा 26 वर्ष यशवंतराव चव्हाण एकाच रेस्ट हाऊसमध्ये राहिले दिल्लीला. किती वर्ष? 26 वर्ष. एकच मुद्दा सांगतो, तुमच्या मनात घर करील ती बाई. किती माता, काय बाई श्रेष्ठ आहे म्हणे. एकच मुद्दा फक्त ध्यानात ठेवा तुम्ही. 26 वर्षानंतर वेणुताई चव्हाण यांना कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर रात्री 12-1चा वेळ त्याने सांगितलं, मालक मला आज्ञा द्या, आता मला सहनच होईना, मला निरोप द्या, मला सहन होईना. वेणुताई चव्हाणला यशवंतराव चव्हाण म्हणू लागले, वेणू काय बोलतेस तू, मी एकटा पडल, मी अगोदरच एकटा पडलेलो आहे, माझे किती हाल झाले, तू माझ्या प्रत्येक संकटात माझ्यासोबत सावलीसारखी उभी राहिलीस, काय बोलतेस तू. नाही मला सहन होईना, मला फक्त आज्ञा द्या, एकदा मला तुमचा चेहरा बघू द्या, लाईट लावा, लाईट लावा, लाईट लावा म्हणल्यावर यशवंतराव चव्हाण उभं राहिले आणि 3 बोर्ड होती रूममध्ये आणि त्या 3 बोर्डापैकी लाईट कोणत्या बोर्डातला कोणत्या बटनावर चालू होते माहीतच नाही. किती वर्ष राहिले? 26 वर्ष. किती वर्ष राहिले? 26 वर्षाच्या रूम मध्ये राहिल्यावर लाईटचं बटन माहीतच होऊ दिलं नाही बायकोनं. बायको कशी असेल? क्या बात. फॅनचंही बटन माहित नाही, लाईटचंही बटन माहित नाही, काय बाई असेल. त्यावेळेस ती बाई म्हणली, वेणुताई चव्हाण म्हणल्या, मालक माझ्या माघारी कसं होईल हो तुमचं, कसं होईल तुमचं, मला जेवढं झेपल जेवढं जमल तेवढी मी सेवा केली, तुम्हाला लाईटचं सुद्धा बटन दाबू दिलं नाही मी 26 वर्षात, लाईटचं बटन माहीत होऊ दिलं नाही, तुमचं कसं होईल माझ्या माघारी. म्हणलं की धड भरून आलं माझं. ही भारतीय स्त्री आहे, ही निष्ठा आहे, ही निष्ठा आहे मालकावरली, ही निष्ठावंत स्त्री आहे. हिनं भारताची उंची वाढवली, कमी नाही केली. विठाला एवढी निष्ठावंत स्त्री जशी आपल्या मालकावर निष्ठा ठेवून जगते, तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, आमा नारायण तैशा परी, आमा नारायण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परे. पतीचं मत आपलं मत नाहीच आहे हो. कोणाचं मत? ज्या घरामध्ये जन्माला आलो कमी, मोठ्या महाराजांच्या सौभाग्यवती म्हणजे आमची आजी. काय निष्ठावंत स्त्री असतात तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो.
आमच्या आजी आजारी पडल्या, थकल्या. आजारी पडल्यावर मोठे महाराज मोतीराम महाराजांच्या सोबत होते सेवेला. निरोप पाठवला. महाराज म्हणले मी येत नाही, मी माझ्या गुरुच्या सोबत आहे. आणि मी डॉक्टर आहे का म्हणले नीट करायला? घरी आहेत ना माणसं, नीट करतील ना, मी नाही जात. दुसरा निरोप आला. प्रत्यक्ष माणसं मोतीराम महाराजाकडेच गेले. महाराजाला पाठवावं लागते म्हणले, मोठ्या माईचं लय जड आहे, सिरियस आहेत त्या. शेवटी मोतीराम महाराज म्हणले मोठ्या महाराजाला, जावं लागते म्हणले, एकदा जावं लागते. महाराज तुमच्यासोबत कोणी नाही? नाही म्हणले, एकदा जावं लागते. काय शब्द असतात बघा गुरुजी. महाराज घरी आले, दार उघडलं आणि महाराजाच्या पायातला जोडा वाजल्याबरोबर तख्तावर आमच्या आजी झोपलेल्या होत्या. घरच्या माणसाला म्हणल्या, खाली या, खाली घ्या, मला पटकन खाली घ्या, मालक यायच्या आधी. मालकाच्या समोर मी कधी तख्तावर बसले नाही, मला खाली घ्या. खाली घेतलं की महाराज आले. शब्द काय वापरलाय महाराजांना माहिती आहे? मी माझ्या गुरुच्या सेवेत असताना मला का अडवा आलीस, मला का व्यत्यय आणलास, का बोलवलंस? त्यावेळेस आमच्या आजीचा शब्द आला, आयुष्यात कधी तुम्हाला अडथळा आणला नाही, आयुष्यात कधी व्यत्यय आणला नाही, गुरुच्या सेवेमध्ये तुम्हाला का बोलवलंस? म्हणल्यावर आमच्या आजी म्हणल्या, मला परवानगी पाहिजे, मला पाया पडू द्या. पाया पडू द्या म्हणल्यावर महाराजानं पाय जोडले. आमच्या आजीनं महाराजाच्या चरणावर डोकं ठेवलं, प्राण सोडून दिला. याला प्राणेश्वरी म्हणतात, याला निष्ठा म्हणतात. विठाला विठाला. त्यानंतर महाराजांनी ज्या दिवशी घर सोडलं त्याच्यानंतर 35 वर्ष महाराज आमच्या घरात आले नाहीत. किती वर्ष? 35 वर्ष घरात आले नाहीत. 35 वर्ष हुमराच वलांडला नाही आमचा. मंदिर, फक्त मंदिर. त्या कालावधीमध्ये जे कीर्तन झाले, त्या कीर्तन करण्यामध्ये, कीर्तन लांब लांब जाण्यामध्ये, या परिसरामध्ये आणण्यामध्ये जास्तीत जास्त जर खरंच कोणाला श्रेय असेल तर ते संताला म्हणजे उत्तमरावजी देवलेकर त्याला जाते. त्या काळात महाराजवळ गाडी नव्हती कीर्तनाला. 5 गाड्या दिल्या. 5 उत्तमरावजीने. किती गाड्या? 5 गाड्या. 5. आज आम्ही जेवायला गेलोत ना रामप्रसादच्या इथं, आमचे भाऊसाहेब मामाच्या इथं, आठवण येऊ लागली आम्हाला. झालेतच किती दिवस जाऊन त्याला? 4-5 दिवस झाले. आठवण येऊ लागली. 5 गाड्या देवलेकर मामाच्या होत्या. आम्ही देवलेकर नाव ठेवलेलं आहे तेच, उत्तमरावजीचं. महाराज जे बाहेर निघाले तर पुन्हा घरात आलेच नाही. शेवटच झाला. पण एकदा बाहेर निघाले ना, परमार्थाला जीवन समर्पित केलं. परंतु ते परमार्थाला जीवन समर्पित करत असताना जिचा त्याग आहे का, ती पतिव्रता आहे माय. ती पतिव्रता आहे. पतिव्रतेची जी निष्ठा आहे ना, मालकाच्या कामात व्यत्ययच नाही, अडथळाच नाही, अशी जी निष्ठावान पतिव्रता स्त्री आपल्या मालकासाठी जीवन समर्पित करते, तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परे. पतिव्रतेला जसा आपला मालक सोडून, आपले मालक सोडून दुसरं काही घेणं देणं नाही, ती जीवन जगतीत फक्त मालका करता. विठाला विठाला. आता हे जे 2000च्या नंतरचे जे माणसं आहेत ना, हे नवयुवक यांना सांगतो मराठवाडा किती मोठा आहे हे माहीतच नाही. यायला काय महान पतिव्रता झाल्यात. पंढरपूरमध्ये चालतं बोलतं ज्ञानाचं पीठ, वेदांताचं माहेरघर दुंडा महाराज देगलूरकर झाले. नांदेडचे, देगलूरचे. महाराजांनी देह ठेवला. मुद्दा ध्यानात घ्या. देह ठेवला तर शिष्य जे ते धावतच गेले. दुसऱ्या खोलीमध्ये त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव होतं कृष्णाबाई. माय काय महाराज गेले. महाराज गेले बार, माझं लुगडा आणा बोलल्या. माझंही लुगडा आणा. लुगडा आणेपर्यंत जीव सोडून दिला. लुगडा आणेपर्यंत
प्राण सुटला. दोघांची अंत्ययात्रा एकदाच पांडुरंगाच्या नामदेव पायरीपासून निघाली आणि पुंडलिकरायापाशी एकाच चितेवर दोघांचाही अग्निसंस्कार झाला. पुऱ्या महाराष्ट्रानं बघितलं, याला पतिव्रता म्हणतात. ही ताकद आहे भारतीय स्त्रीची, ही ताकद आहे. अशी जी निष्ठावंत स्त्री आहे, माय माऊली आहे, तिची जशी आपल्या मालकावर निष्ठा आहे, तसं तुकोबाराय म्हणले, तैसा आम्हा नारायण तैशा परी. हा पतिव्रतेचा दृष्टांत महाराजांनी असं. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे. असं आता आलं. ही बी ज्ञानेश्वरीची जोवी आहे. अहो मला ज्ञानेश्वरी बी कळत नाही, भागवत बी कळत नाही, पण उभंच म्हणालो येड्यावानी हाय. सगळे करणार, घेणं देणं आहे म्हणून चालायचं. तैसा मी सर्वस्व या तैसे सुभटांशी. ही ताकद आहे. भारतीय स्त्री जगते पतिव्रतेचे जिने पतीची या वर्तमानी. मालकाच्या वर्तमानासाठी ती जगते. तिचं जीवन जसं ते मालकाला समर्पित आहे, तसं तुकोबाराय म्हणले, तैसा आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेचा दृष्टांत संपला. पुन्हा महाराजांनी आता धाव घेतली. दुसरा दृष्टांत दिलाय लोभी माणसाचा. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. लोभी माणसं असतात, लोभी चिकट माणसं असतात. किती चिकट असतात माहिती आहे का? हो, त्याच्या इतकं तेच चिकट. सप्ता करायचा असला ना, कवाच तसल्याच्या घरला जायचं नाही. एखाद्या गरीबाच्या घरी गेलं तर जमते. ते लय आडपाय घालते तो, करीत बी नाहीत, करू देत बी नाहीत. मग ते महागल्ल्या सप्त्याचा हिशोब तवाच काढते धोंड्याच्या महिन्यातलं. ते विचारू नका, ते तशा माणसं जायचंच नाहीत. त्यानं कानकोंड होऊन मनानच यावं. हां, एक असं सप्ताह करायचं ठरवलं. पोरं सोरं जमा झाले आपल्या गावातल्या वणी. म्हणले कसं करायचं, त्या फलाण्याकडे जाऊत म्हणले आधी. पुन्हा म्हणेन मला विचारलं नाही. त्याला विचारलं, आपल्याकडे असा असा कार्यक्रम ठरलाय म्हणले. सगळ्या नवयुवकांनी म्हण तुमचं काय योगदान आहे सांगा. काय म्हणले, आता एका दिवसाचा सप्ताह म्हणल्यावर काय बी एक सेवा माझ्याकडे द्या की. त्याच्या वावरामध्ये तुरी भरपूर आलत्या. त्याला वाटलं उगं पैशाला काय लागल तर वर्णाला तूर आपली घेऊन जा म्हणला. काय देतो म्हणला मी, तुरी देतो म्हणला. तुरी काय देतो म्हणलं, तुरीची डाळ तुरी देतो म्हणलं. लोक म्हणले बरं झालं, एक काम आपलं वरण चपातीच होती, दुसरं काही नव्हतंच ना, एक निपटलं म्हणले आपलं काम. कधी सप्ताह आहे म्हणजे हाय, अजून महिना 15 दिवस आहे. सर पुन्हा ते म्हणले याला ड्यू चावं लागते बरं, नाही ते पुन्हा विसरून जाते. पुन्हा 8-15 दिवसानं काही कार्यकर्ते गेले. म्हणले ते फलाने आपल्या जवळ आले. म्हणले काय, म्हणले सप्ताह. मग तुम्ही तुरी देतो म्हणले होती की म्हणले ना म्हणजे ऐकण्यात फरक पडलाय. मी दोरी देतो म्हणलो होतो. म्हणजे मंडप टाकायला असलं ना, त्याच्या घरी ताग बक्कल झालता. ताक नाही काय, अरे हे नाही, असं दोरी वळायचं ताग. याला ताग कळाला का? ताग दोरी कानी वळायचं, कानी कासरा. ते म्हणले होय, मंडपाला बी दोरी लागूच लागली की. दोरी द्यायला ना म्हणले निकलो शे ला. ते तरी आपलं काम झालंच की. मंडप आणताना मंडपवाल्याला म्हणले बाकी तू मंडप घेऊन ये, दोरी आण नको. किलो आणावं लागते ना, दोरीला पैसे लागते, दोरीचे पैसे लावतो मंडपवाला. पण ते एक जण म्हणला मंडपवालं दोरी आणायचं नाही, ही ऐन टायमाला काही करून ठेवून घोळ आपलं फिसकून बघ. त्याला एकदा हटका जाऊन म्हणले होय ते मंडपवालं येणार आहे, मग त्याचं कसं करायचं. म्हणलं कयाचा मंडप, ते सप्ताह. म्हणला मग तुम्ही दोरी देतो म्हणले होते का मंडपाला. येरी म्हणलं होतं. म्हणलं मी दोरी का म्हणलो, येरीच म्हणलो. म्हणलं काय म्हणलं,
एरीच तुमच्या ऐकण्यात दोरी झाले म्हणलं. काय म्हणलं असल्या लोकांकडे गेल्यावर सप्ताह होईल. होईल सप्ताह. इतके लोभी माणसं, इतके लोभी माणसं, इतके लोभी माणसं, काय सांगा तुम्ही. असले लोभी माणसं किती 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 पैसे त्याला प्रिय आहेत सांगू का तुम्हाला. मरण जरी आलं तरी पैसा सुटत नाही. त्याला पैशाशिवाय दुसरं काही नाही, जमतच नाही. पैसा मारो परमेश्वर म्हणते. मरायला जरी टेकलं, वाचा बसली, काय बसली पण भजन काही तोंडाला आलंच नाही. वाचा बसली पण तोंडाला पैशाच ह्याच्याकडे इतके राहिलेत, त्याच्याकडे तितके राहिलेत. वाचा बसली एका मारवाड्याची, या जेवारी करीत होतो गावातल्या गावात. वाचा बस. मारवाडी कोण नाही ना बाबा. बरोबर असलं तरी काय, मारवाडी म्हणलं, मराठी म्हणलं, ब्राह्मण म्हणलं तर त्याच्यात काय कमीपणा नाही. आता मराठ्याला तुम्हाला मराठी म्हणलं लाज वाटाय, नाही. मारवाडी म्हणलं तर काय झालं, काय कमीपणा थोडंच होतच काय त्याच्यात. तिचे पोरं 2-4 होते. वाचा बसली, वाचा आणि आस करायली नुसता आवाजच उमटं नमतं. आवाज बसल्यावर कसं होतंय आपलं. झालं ना. ते म्हणाले दादाला काय भजन करायचं होतं काय किंवा म्हणला. वाचा बसली, कान नाक घसा तज्ञ बोलवा म्हणला. इंजेक्शन फिंजेक्शन मरताना तेवढं तरी देवाचं नाव तोंडाला येईल. डॉक्टर बोलविला, इंजेक्शन दिले, पैसा खर्च केला. दादा काय म्हणायचं होतं तुम्हाला. ते म्हणला, याला वाटलं वासुदेवाय नमा केशवाय नमा म्हणायचं काय की मरत असं करायला वा असं म्हणायचं काय की. बाबा लोक म्हणले ह्याला नीट केलं की रे पोर आहे ना. आता तरी उमटला आवाज, उद्या तरी एकदम त्याचा आवाज आला. आवाज आल्यावर ते मला दादा तुम्हाला का म्हणायचं होतं मोठ्यानं म्हणा. वासुदेवाय नमा केशवाय नमा म्हणायचं होतं का. म्हणा म्हणा मरता मरता तेवढं तुमच्या तोंडाला नाव आलं म्हणा. हे म्हणून लागला मी 2 घंटे झालं म्हणाला. म्हणलं तुम्हाला ते वासरू केरसुनी खाले. वासुदेवाय नाही, वासरू केरसुनी खाले. केशवाय नमा नाही. असल्याच्या तोंडाला देवाचं नाव येत मराय टेकली तरी बी हे पैसा सुटत नाही. ह्याला परमार्थ आठवत नाही, काय नाही, फक्त पैसा 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 पैसा. मराय टेकलं होतं ते मारवाडी. भजन काही आहे ना. या जेवारी होते लोकांकडे पैसे. वाचा बसली, पोरच म्हणाले बाबूजी नारायण नारायण कियो, नारायण नारायण कियो, नारायण नारायण कियो. ह्याच्या तोंडाला नारायण कुठे. हे म्हणाले नारायण की और आपने 500 रुपये आहेत म्हणलं. देव नाही तो मत देव मगर तगाते लगाते राहू म्हणला. मग इतकं हे एवढं गुंतलंय पैशात. ते जसं पैशात गुंततय तुकोबर आहे म्हणले आम्हा नारायण तैशा परी. त्याला पैशाशिवाय जीव जरी जायची वेळ आली त्याला पैशाशिवाय काही घेण देण नाही. फक्त पैसा मारो परमेश्वर म्हणते. तसं तुकोबर आहे म्हणले देव आम्हाला पाहिजे बस. एवढी एकनिष्ठता आमची कुठं झाली आहे. तुका म्हणे एकविध झाले मन. विठ्ठला वाचून नेने तुझे विठोबा कुमारे. टाळी टाळी टाळी. तसं एकविध एकनिष्ठ महाराज म्हणले आमचं मन देवाविषयी झालेलं आहे. आता देवाव्यतिरिक्त आमची काही दुसरी गोष्टच नाही, काही आम्हाला अपेक्षाच नाही. तुका म्हणे एकविध झाले मन. विठ्ठला वाचून नेने तुझे. एकनिष्ठता, निष्ठेपासून मी सुरुवात केली, शेवट निष्ठेवरच येऊन थांबलोय. तशीच आपली सगळ्यांची देवावर निष्ठा बसावी. निष्ठेनं आपण देवाला सामोरं जावं, शरण जावं. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा.
पावले ज्ञानराज पावले